वरलीला गेलतो साखरपुड्याला. साखरपुडा एन्जॉय करून नेक्स्ट डेच आम्ही सगळी निघलो वरलीची गावदेवी म्हणजे आपले वेतालदेवाची बहिणीच गोल्फादेवीच्या दर्शनाला. आमची अख्खी गँग सकाळ सकाळ रेडी झाली कारण की आम्हाला त्या माऊलीचं दर्शन घ्यायचं होता. आणि हिचा बघा काय चालले. तर वरली गाव एकदम असा बारीक बारीक गल्ल्या गल्ल्यामधून आहे आणि तिकडे चढायला अशा पायऱ्या आहेत कारण की गोल्फादेवीच्या मंदिर थोडासा असा वरती आहे. आणि मग शेवटी फायनली पोचलो गोल्फादेवीच्या मंदिराजवळ. मंदिराचं काम तर सुरूच आहे आणि थोड्याच दिवसात मंदिर भारी होणार आहे. ही आहे आपली सागबादेवी, ही आहे गोल्फादेवी आणि ही आहे आपली हारबादेवी. तिन्ही देवींची मी पहिल्यांदा आलेली तर मंदिरात जाऊन पहिल्या देवींची खूप सुंदर अशी रूपं पाहिली. बघून मन खूप प्रसन्न झालं. त्यानंतर देवींचं दर्शन घेतला. पहिल्यांदा आली होती. या देवीचा इतिहासही फार मोठा आहे आणि आपल्या कोली लोकांच्या या देवी आहेत. देवींना भेटून मला तर खूप भारी वाटला कारण की इकडे येऊन पूर्ण पॉझिटिव्हिटी भेटली. त्याच्यानंतर आम्ही तिकडून निघालो. सगळ्यांच्या वाईबच चेंज झाल्या होत्या कारण की सगळे खूप हॅपी झालेले देवीचं दर्शन घेऊन. नंतर लिसाला 100 रुपये दिलेला आत्याने तर ती मला देतच नव्हती. बघा कशी पिसलले. मग आम्ही सगळी निघलो. आता साखरपुडा पण झाला, गावदेवीचं दर्शन झालं. वरली कोलीवाड्यात गेल्यावर गोल्फादेवीचं दर्शन नक्की घ्या, एक वेगळीच एनर्जी भेटेल.